नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचा पगार कधी मिळणार आहे. त्याचबरोबर आता ठिकाणी तुम्ही परमनंटसुद्धा होणार आहे. तर याविषयीची संपूर्ण काय माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पंचवाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवा. चला तर आता ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आपल्या राज्यामध्ये पुनश्च एकदा महायुती सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे आणि याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. कारण का, या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही त्यांनीच अस्तित्वात आणली होती. त्यामुळेच आता या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तुम्ही परमनंटसुद्धा होणार आहे आणि तुम्हाला तुमचा पगारसुद्धा मिळणार आहे. तर कधी मिळणार आहे ते पाहूयात. मित्रांनो, या ठिकाणी मागील महिन्याभरात कोणाला त्यांचा पगार मिळाला नाही, कारण की या ठिकाणी कारणसुद्धा आहे. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता चालू असल्यामुळे कोणालाही पगार मिळाला नव्हता. परंतु या ठिकाणी लवकरच सर्वांना पगार मिळाला आहे, कारण की आचारसंहिता आता संपलेली आहे आणि आता या ठिकाणी सर्वांनाच त्यांचा पगार त्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे. जर आता या ठिकाणी तुम्हाला मागील 3 ते 4 महिन्याचा पगार जर आला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या मुख्यमंत्री जिल्हा कौशल्य विभाग यांच्याशी संपर्क करायचा आहे. जर या ठिकाणी तुम्ही तुमचा संपर्क केला आणि त्यांनी जर तुमचे अटेंडन्स लावली तर या ठिकाणी तुम्हाला लवकरात तुमचा पगार पुढील लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. तर आता या ठिकाणी पुढे पाहूयात तुम्ही परमनंट होणार आहात की नाही ते समजून घेऊयात. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही CMYPKY अंतर्गत परमनंटसुद्धा होणार आहेत. कारण की या ठिकाणी मागे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोंढा यांनी घोषणा केली होती की आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 50% विद्यार्थ्यांना तिथेच परमनंट करणार आहोत. परंतु याविषयीचा कोणताही GR आपल्याजवळ आला नाही, कारण की या ठिकाणी GR येत असतो अगोदर आणि त्यानंतर निर्णय होत असतो. त्यामुळेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जसंही नवीन अपडेट येईल आणि GR येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार.